नमस्कार, माझं नाव अतुल रामदास पोखरकर आणि मी आपल्यासमोर आज जो विषय सादर करणार आहे तो विषय आहे द्वितीय वर्ष कला प्राचीन भारताचा इतिहास, पेपर क्रमांक 3. आज आपण जो मुख्य विषयाचा आढावा घेणार आहोत ते म्हणजे प्राचीन इतिहासाची साधनं. आता जर तुम्ही प्राथमिक दृष्ट्या जर पाहिलं, प्राचीन भारताच्या दृष्टीने इतिहासाची साधनं हा त्याचा आत्मा असतो. मग ही साधनं किती प्रकारची असतात? तर साधनं अनेक प्रकारची असतात. काही लिखित असतात, काही अलिखित असतात. त्यातले लिखित साधनं आणि त्यातही प्रामुख्यानं धार्मिक साधनं आपण आजच्या तासामध्ये पाहणार आहोत. त्या धार्मिक साधनांचे देखील 3 प्रकार पडतात. त्यातलं पहिलं म्हणजे वैदिक साधनं, जे आजच्या आपण तासामध्ये पाहणार आहोत ते आहेत वैदिक साधनं. ह्या साधनांमध्ये आपण प्रामुख्याने जे पाहतो त्यांना आपण वेद असं म्हणतो. वेदाला काय म्हटलं जातं? तर साधं आहे. वेदाला काय म्हणतात? वेद म्हणजे जाणणे, म्हणजे जाणून घेणे, याला वेद म्हटलं जातं. भारतीय इतिहासामध्ये वेद हे अपौरुष्य मानलेले आहेत. म्हणजे ते थोडक्यात हे पुरुषांनी लिहिलेले नाहीत, तर ते देवांनी लिहिलेले आहेत असं म्हटलं जातं. परंतु प्रत्यक्षात हे एक ऋषीमुनी आहेत, त्यांनी लिहिलेले आहेत. या वेदांच्या रचनेमध्ये महिलांचा देखील तेवढाच सहभाग आहे. आता थोडक्यात सांगायचं तर हे वेद प्राचीन दृष्ट्या जगातलं सगळ्यात प्राचीन लिखित साहित्य आहे. त्यामुळे ह्या वेदांना इतिहासाच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. आता हे वेदांमध्ये काय आहे प्रामुख्यानं? किती प्रकारचे वेद आहेत? तर साधारणतः 4 प्रकारचे वेद आहेत. ते आपण आता पाहणार आहोत. वेदांमध्ये सगळ्यात पहिला जो वेद पाहतो तो म्हणजे ऋग्वेद. भारतीय इतिहासामध्ये सगळ्यात प्राचीन जो वेद मानला जातो तो म्हणजे ऋग्वेद. ऋग्वेद हा हे वेदाचा खऱ्या अर्थानं महत्वाचा भाग आहे. हा सुरुवातीला मौखिक स्वरूपामध्ये होता आणि कालांतराने त्याचं लिखित स्वरूपात संग्रहण करण्यात आलं. हा काळ इसवी सनाचं पूर्व 15व्या वर्ष या साधारण या कालामध्ये हा ग्रंथ लिहिलेला आहे ऋग्वेद नावाचा. ऋग्वेद हा लिखित स्वरूपात त्यानंतर आला. ह्या ऋग्वेदामध्ये एकूण 10 मंडळं आहेत आणि ह्या मंडळांमध्ये 1028 सूक्त आणि जवळजवळ 10,658 ऋचा आहेत. आता जर तसं पाहिलं ही 10 मंडळं आहेत, पण यातलं पहिलं मंडळ आणि 10वं मंडळ हे ह्या वेदांच्या ऋग्वेदात उशिरा समाविष्ट करण्यात आलेलं आहे. मध्ये जे 9वं मंडळ आहे ते सोम नावाचा जो देव आहे, सोम, ह्या सोमासाठी जे 9वं मंडळ आहे ते समर्पित केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात सोमयज्ञ म्हणजे काय याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या 9व्या मंडळामध्ये प्रामुख्यानं समजते. 10वं मंडळ जे आहे ते एक सूक्त आहे ज्याला आपण पुरुष सूक्त म्हणतो. ह्या पुरुष सूक्तामध्ये भारतीय इतिहासातील समाजकारणातील सगळ्यात पहिला वर्णद्वेष किंवा वर्ण जी रचना आहे त्याची सगळ्यात पहिल्यांदा वर्णव्यवस्थेचा उल्लेख पहिल्यांदा सापडतो. मग जे काही भारतीय समाजामध्ये जे 4 वर्ण आहेत, मग ते प्रामुख्यानं ब्राह्मण असतील, क्षत्रिय आहेत, वैश्य आहेत आणि शूद्र आहेत. जे 4 वेद आहेत, हे जे वर्ण आहेत, 4 वर्णांचा उल्लेख प्रामुख्याने त्यामध्ये आपल्याला सापडतो. त्यामुळे हा ऋग्वेद खूप जास्त महत्वाचा आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये काही मुख्य देवता देखील आहेत. म्हणजे वेदांमध्ये काही देवतांचा उल्लेख केलेला आहे. तर ती सगळ्यात पहिली देवता आहे ती म्हणजे इंद्र. इंद्रासाठी ह्या ऋग्वेदामध्ये 250 सूक्तांची तरतूद करण्यात आलेली आहे. 250 सूक्त फक्त एकट्या इंद्रासाठी आहे. आता इंद्र कुणाला म्हणायचं तर हा पहिला प्रश्न पडतो. इंद्रालाच आपण पुरंदर देखील म्हणतो. पुरंदर म्हणजे काय तर किल्ला किंवा गड फोडणारा, आणि ही उपमा प्रामुख्यानं राजाला समर्पित आहे. आणि त्यामुळे हा जो पुरंदर आहे म्हणजे राजा जो आहे किंवा इंद्र आहे याला 250 सूक्त प्रामुख्यानं भारतीय ह्या ऋग्वेद ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे त्यामध्ये काही खालोखाल देवता येतात. त्याच्यामध्ये अग्नी ही वाहक देवता आहे. वाहक देवता म्हणजे
यज्ञ कुंडामध्ये जी अग्नी पेटवली जाते ती इतर देवतांना वस्तू वाहून घेऊन जाते. उदाहरणार्थ आपण जर इंद्राला जर पर्जन्य पाऊस पाडण्यासाठी जर आपण अक्षता समर्पित केल्या तर त्या अक्षतांचं धुरात रूपांतर करून इंद्रापर्यंत पोहोचवणं हे काम अग्नी करते. त्यामुळे अग्नी ह्या देवतेला 200 सूक्तांची तरतूद ह्या ऋग्वेदामध्ये प्रामुख्यानं करण्यात आलेली आहे. ह्या ऋग्वेदाचा उपवेद जो आहे हा प्रामुख्यानं आयुर्वेद आहे. आयुर्वेद हा त्याचा उपवेद मानला जातो. त्याचबरोबर अश्विन ही देवतांची वैद्य अशी देवता आहे. त्याच्यासाठी देखील त्यामध्ये सूक्तांचं वर्णन केलेलं आहे. आणि त्याचबरोबर विष्णू आणि इथे रुद्र पाहिजे, रुद्र या देवतांसाठी अनुक्रमे 3 सूक्तांची रचना ह्या ऋग्वेद ग्रंथामध्ये प्रामुख्याने केलेली आहे. त्यानंतर आपण जो पाहणार आहोत तो म्हणजे यजुर्वेद. भारतीय इतिहासामध्ये ऋग्वेदानंतर यजुर्वेदाचं प्रामुख्याने महत्त्वाचं स्थान आहे साहित्यामध्ये. त्यातला हा जो यजुर्वेद आहे हा प्रामुख्यानं गद्य स्वरूपाचा आहे. म्हणजे थोडक्यात जर तुम्हाला यज्ञविधी चालू असताना काही मंत्र पठन करायचे असतील गद्य स्वरूपात तर ह्या यजुर्वेद ग्रंथामध्ये याची रचना प्रामुख्याने केलेली आपल्याला सापडते. ह्या यजुर्वेदाचे 2 गट वेगवेगळे पडतात. एक म्हणजे शुक्ल यजुर्वेद, दुसरा म्हणजे कृष्ण यजुर्वेद. याचे 2 मुख्य वेद मानले जातात. याचा जो उपवेद आहे तो धनुर्वेद आहे. यजुर्वेदाचा उपवेद हा धनुर्वेद आहे. आणि शुक्ल यजुर्वेदामध्ये मध्यदिन आणि कान्व आणि कृष्णाच्या कांठक, कपिलाष्ट, मैत्रायणी, तैत्तिरीय या 6 संहिता प्रामुख्याने याच्यामध्ये दिलेल्या आहेत. तैत्तिरीय आणि शतपथ ही 2 ब्राह्मण प्रामुख्याने यजुर्वेदामध्ये भाग आहेत. यजुर्वेदाचा तो भाग मानला जातो. त्यानंतर आपण सामवेद. भारतीय इतिहासामध्ये सामवेद हा देखील एक महत्त्वाचा वेद मानला जातो साहित्यामध्ये. कारण सामवेदाला भारतीय साहित्यातला गायनाचा, संगीताचा सगळ्यात प्राचीन ग्रंथ मानला जातो. त्याचं कारण म्हणजे हा फार छोटासा जरी वेद दिसलेला असला तरी ऋग्वेदात ज्या ऋचा दिलेल्या आहेत, ज्या वेद पठन करताना म्हणायच्या आहेत, त्याला सूर कोणता लावायचा, त्याला लयबद्धता कशी असावी या संदर्भाचं ज्ञान तुम्हाला जर हवं असेल तर तुम्हाला सामवेदाचा आधार घ्यावा लागतो प्रामुख्यानं. त्यामुळे यज्ञविधीच्या वेळेस गायन करण्यासाठी याचा उपयोग प्रामुख्यानं केला जातो. या वेदांचे आर्चिक आणि उत्तरार्चिक असे 2 भाग पडलेले आहेत. गाणे हा वेदाचा मुख्य हेतू आहे. त्यातही प्रामुख्यानं छंदोग्ध उपनिषद आणि जैमिनीय उपनिषद यांचा समावेश सामवेदामध्ये प्रामुख्यानं केलेला आहे. अशा पद्धतीने हे सामवेद प्रामुख्याने आपल्याला अभ्यासता येतं. त्याचबरोबर आपल्याला पुढचं जे अभ्यासाचं म्हणजे अथर्ववेद. आतापर्यंत आपण जो काही वेदांचा अभ्यास केला मग ते ऋग्वेद असेल, सामवेद असेल आणि यजुर्वेद असेल, हे 3 वेद यांना प्रामुख्यानं त्रिवेद असं म्हटलं जातं. कारण की अथर्ववेद हा खूप उशिराने वेदामध्ये संग्रहित झालेला आहे. त्यापाठचं कारणही तसंच आहे. कारण की अथर्ववेद हा कर्मकांडावरती आधारित, म्हणजे आजची जी समाज व्यवस्था, जी अनिष्ट रूढी परंपरा, कर्मकांड, जाती, जे काही अंधश्रद्धा पाळली जाते त्यावरती आधारित हा वेद आहे. बाकी सगळ्या वेदांमध्ये तुम्हाला ऋचा आणि सूक्तांचा समावेश सापडेल, पण हे एकमेव वेद आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला यांचा उल्लेख हा कांडांमध्ये सापडतो. याचे विभाग कांडांमध्ये पडलेले आहेत. त्यामुळे हे कर्मकांडावरती आधारित प्रामुख्याने आहे. हा जो वेद आहे तो असंस्कृत समाजातील अंधश्रद्धा आणि भोळ्या समजुती यांचं दर्शन घडवून आणणारा असा हा प्रामुख्याने वेद आहे. मांडुक्य, प्रश्न आणि मंडुक्य आणि मांडुक्य या उपनिषदांचा अथर्ववेदामध्ये समावेश केला जातो. याच्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हायलाइटेड करतो जो स्पर्धा परीक्षे दृष्टीने खूप जास्त महत्त्वाचा आहे. भारतीय आपली जी चिन्ह आहेत त्यातलं जे आपलं वाक्य आहे सत्यमेव जयते, हे प्रामुख्यानं मंडूक
किंवा मुंडक ह्या उपनिषदातनं प्रामुख्याने घेतलेला आहे. पेपरला बऱ्याच याच्यावरती प्रश्न विचारला जातो. हे झाले वेद. आता ही प्रतिमा तुम्हाला सगळ्याच दिसत असते. ह्या प्रतिमेचा थोडक्यात अर्थ तुम्हाला सांगतो की ह्या नक्की उपनिषद हे जे वेद आहेत, 4 वेद, याचा थोडक्यात आपल्याकडे काही उत्तर प्रदेशात नावं सापडतात, त्रिवेदी, चतुर्वेदी. तर 4 वेदांचं ज्ञान असणारा चतुर्वेदी थोडक्यात. तर हे जे आहेत या यज्ञविधीच्या 4ही बाजूंना 4 प्रकारचे ब्राह्मण बसलेले असतात. एक असतात यजुर्वेदी ब्राह्मण, दुसरे असतात आयुर्वेदी प्रामुख्याने सामवेदी ब्राह्मण, तिसरे असतात ऋग्वेदी ब्राह्मण आणि चौथे असतात अथर्ववेदी ब्राह्मण. ऋग्वेदी ब्राह्मण हे प्रामुख्याने ते जे काही यज्ञविधी आहे त्याची आखणी कशी असावी याविषयीची माहिती आणि कोणत्या कोणत्या ऋचा त्यात बोलायच्या याविषयीची माहिती देतात. तर यजुर्वेदी ब्राह्मण त्या ऋचांचं पठन करतात, सामवेदी ब्राह्मण त्या ऋचांचं गायन करतात आणि जर यांच्याकडून जर काही चूक झाली तर अथर्ववेदी ब्राह्मण त्याची थोडक्यात क्षमा मागणं किंवा तिची दुरुस्ती करणं हे काम प्रामुख्याने यांच्याकडे असतं. त्यामुळे मी तुम्हाला हे चित्र दाखवलेलं आहे, यज्ञविधी आखलेला आहे आणि 4ही बाजूला ब्राह्मण वर्ग बसलेला आहे. हे 4 ब्राह्मण म्हणजे थोडक्यात 4 वेदांचे प्रतीक मानले जातात. आता आपल्याला याच्यातच मुख्य घटक अभ्यासायचा आहे तो म्हणजे ब्राह्मणके. थोडक्यात जे क्लिष्ट आहे वेदांमधलं त्याचा अर्थ आपण समजून घेऊ शकत नाही, अशांना सोप्यात करण्याचं काम प्रामुख्यानं गद्यात्मक ग्रंथातून जे केलं त्याला ब्राह्मणके आपण असं म्हणतो. ही ब्राह्मणके देखील आपल्या साधनांचा महत्वाचा भाग आहे. वेदांचाच मथित अर्थ त्यांनी आपल्या भाषेमध्ये प्रामुख्यानं सोप्या सरळ क्लिष्ट भाषेऐवजी सोप्या सरळ भाषेमध्ये मांडण्याचं काम त्यांनी प्रामुख्याने याच्यामध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर अरण्यके. आता ह्या शब्दाचीच फोड आहे बघा ना, अरण्यके म्हणजे अरण्यात जाऊन जे लिखाण थोडक्यात करणं त्याला आपण अरण्यके असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात अवघड असलेले वेद अभ्यासण्यासाठी व समजून घेण्यासाठी एकांतात आवश्यकता असते. एकांत कुठं असतो तर अरण्यात. अरण्य म्हणजे एकांत. त्या ठिकाणी जायचं. विद्वानांनी वेदांचे स्पष्टीकरण करणारे ग्रंथ निर्माण केले त्यांना आपण अरण्यके असं म्हणतो. म्हणजे एकांतात बसून त्याचं स्पष्टीकरण करून त्याचं विश्लेषण करून ज्या ग्रंथांची निर्मिती झाली त्यांना आपण प्रामुख्यानं अरण्यके असं म्हणतो किंवा असं संबोधतो. त्यानंतर तर उपनिषदे. उपनिषदे हा खऱ्या अर्थानं जर पाहिला तर याला प्रामुख्यानं वेदांत असं म्हटलेलं प्रामुख्यानं आहे. वेदांत. थोडक्यात वेदांत म्हणजे इथे वेदांचा अंत होतो. थोडक्यात अंत होतो म्हणजे उपनिषद हा सगळ्यात रिफायनरी सगळ्यात शेवटचा भाग मानला जातो प्रामुख्यानं उपनिषदे. उपनिषदेचा अर्थ काय होतो? उप म्हणजे बस, निषेध म्हणजे जवळ. थोडक्यात गुरुच्या सानिध्यात गुरुच्या जवळ बसून प्रत्यक्षात ग्रंथांचा अभ्यास करणं आणि त्या प्रक्रियेतून जे काही निर्माण साहित्य झालं त्याला आपण उपनिषदे असं म्हणतो. एकूण आपल्याकडं 108 उपनिषद आहेत. ही 108 उपनिषद प्रामुख्याने याच्यामध्ये येतात. त्याला वेदांचा अंत किंवा वेदांत असं प्रामुख्यानं म्हटलं जातं. त्याचबरोबर आपल्याकडे वेदांग आहेत. पहिलं म्हणजे शिक्षा, मग कल्प, मग व्याकरण, मग निरुक्त, छंद आणि ज्योतिष्य. ही 6 वेदांगे देखील भारतीय साहित्यामध्ये अगदी वैदिक साहित्यामध्ये अधिक महत्वपूर्ण मानली जातात. आणि हा शेवटचं जे आहे ते म्हणजे स्मृतिग्रंथ. समाजाची आखणी करताना, समाजाची बांधणी करताना काही नियमन अटी घालून देण्यासाठी, काही कायदे तयार करण्यासाठी प्रामुख्याने स्मृतिग्रंथांची निर्मिती झाली. त्यातनंच प्रामुख्यानं काही स्मृतिग्रंथ मग त्यात असणारे कौटुंबिक जे आहेत विषय ते हाताळण्यासाठी गृह्यसूत्र असेल, कौटुंबिक विषय हाताळण्यासाठी प्रामुख्याने निवडलेले गृह्यसूत्र असतील किंवा श्रुतीसूत्र असतील किंवा
सूत्र असतील इत्यादी 3 भाग प्रामुख्याने स्तुती ग्रंथामध्ये केले जातात. याच्यामध्ये प्रामुख्याने मनुस्मृती नामक ग्रंथ जो कायद्याचा ग्रंथ म्हणून बरेच वर्ष होता, बाबासाहेब आंबेडकर यांनी त्याचं दहन केलं आणि समाजातील जे गुलामगिरीचं प्रतीक आहे ते जाळून टाकण्याचं काम त्यांनी यामार्फत केलं. त्याचबरोबर विष्णू स्मृती, नारद स्मृती आणि बृहस्मृती, यज्ञ वैकल्य स्मृती आणि यांचा समावेश प्रामुख्याने याच्यामध्ये होतो. याच्यामध्ये कायदे, वर्णव्यवस्था, नियम, अटी समजून घेण्यासाठी या ग्रंथांचा आधार प्रामुख्यानं घेतला जातो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय आणि आपल्या आवडीचा विषय म्हणजे महाकाव्य. भारतीय इतिहासामध्ये साहित्यामध्ये 2 महाकाव्य आपल्यासाठी अगदी सुपरिचित आहेत आणि आपल्याला त्यातली बऱ्याचशा कथा देखील माहिती आहेत. ती सगळ्यात पहिली म्हणजे रामायण आणि दुसरं म्हणजे महाभारत. ही 2 महाकाव्य प्रामुख्याने मांडली जातात. या दोन्ही महाकाव्यांची निर्मिती कशी झाली, यातील समाजव्यवस्थेचा आढावा कशा स्वरूपाचा घेतलेला आहे याच्याविषयी आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. वैदिक साहित्यामध्ये रामायण आणि महाभारताला महाकाव्य म्हणून दर्जा दिलेला आहे. रामायण हे त्याचं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं मानलं जातं. रामायण हे प्रामुख्यानं 24,000 श्लोकांचं आणि 7 कांडांचं आहे. महर्षी वाल्मिकी यांनी, आपण म्हणतो वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला, त्याचप्रमाणे महर्षी वाल्मिकी यांनी हे महाकाव्य रचलेलं आहे. आणि महाभारत हे प्रामुख्यानं महर्ष व्यासांनी प्रामुख्यानं रचलेलं आहे. तर हे महाकाव्य रामायण, ज्याच्यामध्ये आपण आदर्श पुत्र, आदर्श पती, आदर्श राजा, आदर्श पत्नी याचं उदाहरण आपल्याला रामायणामधनं प्रामुख्याने दिसतं. त्यानंतर दुसरं महाकाव्य आहे ते म्हणजे महाभारत. महाभारत हे महाकाव्य महर्षी व्यासांनी प्रामुख्याने लिहिलेलं आहे. याची रचना वेगवेगळ्या स्टेपने झालेली आहे. म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस ते 10,000 श्लोकांचं झालं होतं तेव्हा लोक त्याला जय असं म्हणायचे. त्यानंतर त्याचं 25,000 श्लोकांचं ते महाभारत झाला त्यावेळेस त्याला लोक भारत म्हणू लागले. आणि ज्यावेळेस हे 1,00,000 श्लोकांचं झालं त्यावेळेस त्याचं नाव मात्र महाभारत असं प्रामुख्यानं पडलेलं आपल्याला दिसून येतं. महाभारतामध्ये प्रामुख्यानं कौरव पांडव युद्ध दाखवलेलं आहे. एकाच परिवारामध्ये प्रामुख्य असणारे हे कौटुंबिक वाद, जमिनीवरनं किंवा वारसा हक्कावरनं झालेले वाद याची रचना किंवा याची संपूर्ण माहिती आपल्याला याच्यामध्ये मिळते. याच्यामध्ये एकूण साधारणतः 18 पर्व आहेत आणि ह्या 18 पर्वांमध्ये प्रामुख्यानं महाभारत रचलं गेलेलं आहे. अशी एकूण 18 पर्व आहेत, ज्याच्यामध्ये अगदी गिर्यारोहण पर्व असेल किंवा आरण्यके पर्व असेल, विविध प्रकारचे पर्व आहेत, संन्यास पर्व असेल, या सगळ्यांचा उल्लेख प्रामुख्याने याच्यामध्ये केला जातो. या दोन्ही महाकाव्यांमधून आपल्याला काय समजतं, तत्कालीन लोकजीवन, राजाची कर्तव्य याची माहिती प्रामुख्याने आपल्याला मिळते. त्यामुळे ही महाकाव्य देखील भारतीय इतिहासात साधनं म्हणून खूप जास्त महत्त्वाची आपल्याला मानावी लागतात. तर थोडक्यात आपण आजच्या तासामध्ये काय समजून घेतलं, तर आपण थोडक्यात आजच्या संपूर्ण तासामध्ये वैदिक कालखंडातील लिखित साधनं जी आहेत, ज्यांना आपण श्रद्धेचं स्थान दिलेलं आहे आजच्या घडामोडीच्या आजच्या काळामध्ये, ती इतिहासाची साधन म्हणून काय त्यांचं महत्त्व आहे याविषयीची आपण चर्चा आजच्या तासामध्ये केलेली आहे. मी अशी मनोमन इच्छा करतो की बहुधा हे तुम्हाला सगळं समजलेलं असेल. धन्यवाद. मी थांबतो.